नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. रक्षाबंधन जवळ आले आहे. त्यानिमित्त आपण मार्केटमधून मिठाया खरेदी करत असतो. त्यापैकी एक म्हणजे केशर पेढा. हा केशर पेढा घरच्या घरी जर बनवला तर आज आपण अगदी घरगुती मोजक्या साहित्यात आणि कमी वेळेत केशर पेढा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. अगदी साधी सोपी रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. केशर पेढा बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करत ठेवली आहे. आता त्याला आपण 2 ते 3 चमचे पाणी घातल्यावर अशा प्रकारे कढईला व्यवस्थित तळाशी लावून घेऊया. त्यामुळे जे आपण दूध त्यामध्ये आटवणार आहोत ते अजिबात करपणार नाही. म्हणून अशा प्रकारे कढईला पाणी लावून घ्यायचे आहे. त्यानंतर 1 लिटर इथे मी गाईचे दूध त्यामध्ये ॲड करत आहे. दूध इथे मी गाईचे घेतले आहे. तुम्ही फुल फॅट क्रीम दुधाचाही वापर करू शकता. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवून अगदी सतत ढवळून त्यातील मलई अगदी त्या दुधामध्येच व्यवस्थित विरघळून घेऊया. अशा प्रकारे दूध अगदी सतत ढवळत राहायचे आहे म्हणजे ते तळाशी चिकटणार नाही आणि त्याचा करपट वास येणार नाही. साधारणतः 4 ते 5 मिनिटानंतर आपण पाहू शकता दूध थोडेसे आटले आहे. अजून आपल्याला त्याचा खवा होईस्तोवर अशा प्रकारे ढवळून दूध व्यवस्थित आटून घ्यायचे आहे. साधारणतः 4 ते 5 मिनिटानंतर पुन्हा आपण पाहू शकता दूध थोडेसे आटले आहे. आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण अर्धी वाटी पिठी साखर घालूया. इथे मी पिठी साखर वापरत आहे. तुम्ही साखरही वापरू शकता किंवा खडी साखरेचाही इथे वापर करू शकता. आता साखर दुधात घातल्यावर अगदी अशा प्रकारे व्यवस्थित त्यात विरघळून घेऊया. पिठी साखर असल्यामुळे इथे दुधात साखर विरघळायला जास्त वेळ लागणार नाही. आता सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर त्यात केशर मिश्रित दूध घालूया. इथे मी साधारणतः 4 ते 5 केशराच्या काड्या गरम दुधात व्यवस्थितपणे भिजवून घेतल्या आहेत. आता त्या आपण दुधात घालूया आणि सतत ढवळून दूध अगदी खवा होईस्तोवर व्यवस्थित आटवून घेऊया. साधारणतः 4 ते 5 मिनिटानंतर आपण पाहू शकता दूध थोडेसे घट्टसर झाले आहे. अजून आपल्याला त्याचा पूर्णपणे खवा होईस्तोवर अशाच प्रकारे ढवळून व्यवस्थित दूध आटवून घ्यायचे आहे. पाहू शकता दूध अगदी पूर्णपणे आटले आहे. अजून हे मिश्रण खूपच पातळ आहे. अगदी त्याचा गोळा होईस्तोवर आपल्याला अजून हे दूध व्यवस्थितपणे आटवून घ्यायचे आहे. पाहू शकता दूध अगदी व्यवस्थित आटले आहे. अजून यामध्ये पाण्याचा अंश भरपूर आहे. आता गॅसची फ्लेम मंदच आहे. अशा प्रकारे अगदी मंद गॅस करून व्यवस्थितपणे खवा तयार करून घ्यायचा आहे. पुन्हा 3 ते 4 मिनिटानंतर आपण पाहू शकता मिश्रण घट्टसर होत आहे. आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण एक छोटा चमचा तूप घालूया आणि पुन्हा हा जो खवा तयार होत आहे तो अशा प्रकारे अगदी एकसारखा ढवळून व्यवस्थित घट्ट होईस्तोवर त्यातील पाण्याचा अंश जाईस्तोवर अशा प्रकारे ढवळत राहूया. पाहू शकता खवा पूर्णपणे तयार झाला आहे. आता अशा प्रकारे खवा करून घेतल्यावर लगेचच गॅस बंद करूया आणि हे मिश्रण आपण एका ताटलीत काढून घेऊया. खवा अगदी कढईपासून मोकळा होत आहे म्हणजे मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे. लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया. पाहू शकता पेढ्याचे मिश्रण एका प्लेटमध्ये मी काढून घेतले आहे. अजून हे मिश्रण गरम आहे ते पूर्णपणे थंड करून घेऊया. साधारणतः 1 तासानंतर मिश्रण पूर्णपणे थंड करून घेतल्यावर अशा प्रकारे कटरला व्यवस्थितपणे तुपाने ग्रीस करायचे आहे आणि जे पेढ्याचे मिश्रण आपण तयार करून घेतले ते त्यामध्ये घालून अशा प्रकारे अगदी व्यवस्थित पेढ्याचा आकार द्यायचा आहे. तुम्हाला जेवढे पेढे छोटे किंवा मोठे जसे हवे आहेत तसे तुम्ही बनवून घेऊ शकता. इथे मी कटरचा वापर करत आहे. जर इथे कटर नसेल तर तुम्ही गोळा घेऊन अगदी व्यवस्थितपणे गोलाकार देऊन पेढ्याचा व्यवस्थितपणे आकार देऊ शकता. पाहू शकता किती पेढा व्यवस्थितपणे तयार झाला आहे. अशाच प्रकारे सर्व राहिलेले पेढे अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे. पाहू शकता सर्व पेढे मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहे. आता ते आपण एका प्लेटमध्ये व्यवस्थितपणे ठेवूया. त्यानंतर आपण त्यावर
बदामाचे अशा प्रकारे बारीक बारीक काप लावूया. त्यामुळे हे पेढे सुबकही दिसतात आणि खातानाही अप्रतिम अशी लागतात. बाजारातून पेढे आणून रक्षाबंधन साजरे करण्यापेक्षा अशा प्रकारे घरगुती साहित्यात तुम्ही केशर पेढा बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता आणि रक्षाबंधन साजरी करू शकता. फक्त हे केशर पेढे बनवताना घ्यावयाची काळजी म्हणजे जेव्हा दूध आपण आटवायला ठेवतो तेव्हा तळाशी करपू नये किंवा चिकटू नये यासाठी प्रथम जाड बुडाची कढई किंवा पॅन घ्यायचा आहे आणि त्याला आतून पाणी व्यवस्थितपणे लावून घ्यायचे आहे. त्यामुळे दूध आटवताना तळाशी चिकटत नाही आणि करपत नाही. शिवाय दूध आटवून घेत असताना प्रथम दुधाला उकळी येईस्तोवर गॅस मीडियम हाय ठेवायचा आहे आणि त्यानंतर एक उकळी आल्यावर गॅस मंद करून अगदी व्यवस्थित ढवळून दूध आटवून घ्यायचे आहे. त्यामुळे हे पेढे अगदी माव्याच्या चवीचे तयार होतात आणि खायला अप्रतिम असे लागतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच गोड रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.